श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी आहे माधुरी खेळकर. मी नागपूरहून बोलते आहे. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ब्लॉग नाही म्हणता येणार, पण फर्स्ट व्हिडिओ आहे. कसं सुरुवात करू, उद्या करते, आज करते, आज 5 वाजता करते, असं म्हणता म्हणता दिवस नाही. पण आज मी शेवटी कॅमेरा घेतला आणि म्हणजे मला कॅमेऱ्यासमोर यायला थोडंसं म्हणजे भीती आहे, तर भीती वाटते, कारण कॉन्फिडन्स नाही आहे. पण चला म्हटलं, आज जे होणार ते पाहू. जसं बोलता आलं तसं बोलू. तर मी नागपूरहून आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आणि त्यातल्या त्यात मी एक विद्यार्थी पण आहे. विद्यार्थी म्हणजे मी MPSCची विद्यार्थी आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या व्हिडिओसोबत, घरकामसोबत, मुलं सांभाळण्यासोबत मी थोडासा अभ्यास पण करते. आणि मी म्हणजे थोडा आता काय सांगा, काही कळत नाही आहे कसं सांगावं. मी अभ्यास करत असताना मी थोडंसं मोटिवेट झालेली आहे की मी म्हणजे म्हटलं माझ्या शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे माझी एज बार होत आलेला आहे एक्झामचा. आणि खरं म्हटलं तर मला फक्त एक्झामच्या एज बारमधून फक्त मला 2 महिने बाकी आहे, जे मी आता माझे एज क्रॉस करणार आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की मी कोणत्या स्थितीत आहे आता. फक्त आणि फक्त मला फक्त स्वामीवर विश्वास आहे. आतापर्यंत नाही झाला, पण म्हणतात ना की तारणहार, ब्रह्मांड नायक सर्व काही ठीक करणार. बस त्यात एका विश्वासावर मी माझा अभ्यास सुरू ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला रोज माझी जर्नी सांगणार आहे की 2 महिन्यात काय होते. स्वामी खरंच मला सरकारी नोकरी देतात की त्यांनी काही नाही पण दिलं तर मी काही निराश होणार नाही आहे. पण मला विश्वास आहे की स्वामी मला सरकारी नोकरी देणार. आज माझा पहिला व्हिडिओ असल्या कारणामुळे माझे शब्द थोडा अडकळू शकतात. मी स्पष्ट बोलू नाही शकणार किंवा माझा आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येऊ नाही शकणार. पण क्षमा असावी. मी प्रयत्न करते काहीतरी माझ्या मनातलं सांगायला. मी 2015पासून अभ्यासाला सुरुवात केली. माझा मोठा मुलगा शिकत असल्यामुळे मला तितका लक्ष देता आलं नाही. मग दुसरा मुलगी झाली 2020ला कोविड सुरू असताना. मग त्याच्यात थोडा स्टॉप आला अभ्यासाला. असं आणि फॅमिली जिम्मेदारी, परिवार मोठा असल्याकारणाने तिथे कार्य, लग्न समारंभ सगळं असल्याकारणाने मला तिथे पण म्हणजे हाजरी म्हणजे जावं लागत होतं. त्यामुळे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्षच होत गेलं. जेव्हाही प्रिलियम्स निघायची, मेन्समध्ये थोड्या मार्कांनी माझी मेन्स राहायची, खूप निराश वाटायचं मन. पण पुन्हा स्वामीच्या फोटोकडे बघून पुन्हा आणखी हिमतीने मी पुन्हा म्हणजे स्वतःला हिंमत देऊन स्वतः आणखी आपल्या म्हणजे अभ्यास करायला सुरुवात करायची. आणि मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला जे शॉर्ट्स पाठवते ते फक्त तुमच्यासाठीच नसून माझ्यासाठी पण आहे. ते मी माझ्यासाठी पण अप्लाय करते. ते माझ्या जीवनाशी पण रिलेटेड आहे जे शॉर्ट्स मी तुम्हाला टाकते. माझे मिस्टर तर म्हणतात की हे तू माझ्यासाठीच टाकते का? नाही, मी असं म्हणजे नाही, तुमच्यासाठी नाही, ते प्रत्येक पुरुषासाठी, प्रत्येक स्त्रीसाठी आहे जे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही संघर्षापासून ते सामोरे जात आहे. त्यासाठीच मी हा व्हिडिओ म्हणजे माझे शॉर्ट्स आहे. आता ते कोणासाठी लागू होतात आणि कोणाला नाही लागू होतात. ज्यांना असं वाटते की हे शॉर्ट माझ्या कामाचं आहे तर तो थांबवून बघतो किंवा कोणी स्क्रोल आउट करून देतो. माझा कॅमेरा मी सांगते, माझ्यापाशी माईक पण नाही आहे आणि माझा आवाज पण थोडा व्यवस्थित नाही येऊ शकणार किंवा माहीत नाही. आता मी व्हिडिओ तर करत आहे नेक्स्ट. आणि कॅमेरा पण फोनही जुना असल्या कारणाने क्लॅरिटी पण इतकी काही येत नाही आहे. तरी पण मी माझा आज व्हिडिओ अपलोड तर मी आज 100% करणारच आहे. आज काही कोणी किती निगेटिव्ह कमेंट या असं काही पण आलं तरी आज परवा नाही. आज बस स्वामीचं नाव घेऊन सुरुवात केलेली आहे. आता स्वामीच बघणार की काय होणार. श्री स्वामी समर्थ.